झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर आपलं स्वागत। मी जाणार आहे थेट नागपूरला। पटवर्धन सर आपल्या सोबत आहेत। पटवर्धन सर, काय सांगाल? खरं तर आपण शस्त्रसज्ज आहोत आणि पाकिस्तानचा पूर्वानुभव पाहिला तर त्यांच्या नशिबी केवळ हार आली आहे, तरीही वारंवार हल्ले होतात। या परिस्थितीत आपण जर पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं तर त्याचे परिणाम काय असतील आणि ते युद्ध देण्याची आपल्याकडे सामर्थ्य आहे का? आपल्याकडे निश्चित हे सामर्थ्य आहे। थोडीफार आपल्या सैन्यामध्ये म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही विंग्समध्ये शस्त्रांची कमी आहे, कारण गव्हर्नमेंट आपल्याला जो पैसा पाहिजे संरक्षण दलांना तो देत नाही आहे। आम्हाला दरवेळेला आम्ही ही मागणी करतो की GDPच्या 3% तरी कमीत कमी त्यांनी आम्हाला अलॉटमेंट करायला पाहिजे, पण ती जनरली एक 1.8 किंवा 2च्या वर कधीच आजपर्यंत गेलेली नाही आहे। यावर्षी तर गव्हर्नमेंटनी 3800 करोड रुपये आमच्या डिफेन्स बजेटमधून काटलेले आहेत आणि त्याचा परिणाम हा आमच्यावर होणार। तरीसुद्धा जे आमच्याकडे आहे, कारण इट इज़ अ मैन हु मैटर्स, इट्स नॉट द वेपन विच मैटर्स। आदमी का इरादा पक्का होना चाहिए, बुलंद होना चाहिए। दुश्मन को हम कभी भी घुटने टिकवा सकते हैं। त्यामुळे आपल्याकडे ही काबिलियत आहे। लोक जे म्हणतात की आपण लढाई करू नये कारण त्याचा जो एंड इफेक्ट आहे तो परमाणु युद्धात होईल, पण हे मला सांगावंसं वाटतं की परमाणु युद्ध करणं हे इतकं सोपं नसतं। नक्कीच सर, आपल्याकडे वेळ कमी आहे सर। मी जाणार आहे वंजारी सर यांच्याकडे। सर, केवळ युद्धाच्या शेवट काय होईल या भीतीने आपण घाबरत काही निर्णय घेत नाहीये, पण आता वेळ आली आहे थेट उत्तर देण्याची। तुमचं काय मत आहे यावर? थेट उत्तर तर देतच असतो, फक्त मार्ग निराळे असतात। लक्षामध्ये थेट उत्तर जरूर देते गव्हर्नमेंट आणि दिलंही जातं। गेल्या जे काही 4 युद्ध झाली पाकिस्तान बरोबर, म्हणजे वी आर केपेबल। आता कर्नल साहेबांनी जसं सांगितलं की युद्धाचं वगैरे असेल, हा जरा इश्यू जरी बाजूला ठेवला तर वी हॅव सीन द हिस्ट्री। व्हिएतनाममध्ये बॉय अँड आरोवरती लोकांनी फाईट केले, सुपर पॉवर लाईक अमेरिका। म्हणजे येस, वी वॉन्ट, इट हॅज टू बी डन, देर इज नो क्वेश्चन ऑफ इट। पण प्रश्न असा आहे की विल टू फाईट अँड विच अवर जवान्स हॅव गॉट, अवर ऑफिसर्स हॅव गॉट। विल टू फाईट असेल, वी कॅन रन ओव्हर द पाकिस्तान, आय कॅन अश्युर इन 24 hours. वी आर केपेबल। नक्कीच धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आपल्यासोबत नागपूरहून होते, त्याचप्रमाणे मुंबई स्टुडिओहून आपल्यासोबत होते कॅप्टन सुरेश वंजारी। अतिशय महत्त्वाची माहिती दिली की आपल्या सैन्यामध्ये सामर्थ्य आहे, गरज आहे ते प्रबळ इच्छाशक्तीची। ही प्रबळ इच्छाशक्ती वेळीच वापरली जाईल आणि जशास तसं उत्तर देण्याची जी आपली क्षमता आहे तीही सिद्ध केली जाईल। हेच या चर्चेचा पूर्णपणे सारांश। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।